ओम श्री गुरु सत्ताये नमः. विचार क्रांती अभियान प्रस्तुती निरोगी जीवनाचा राजमार्ग. लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य. प्रकरण 4. रोगांना निमंत्रण. ज्ञानाच्या या विकसित युगामध्ये सुद्धा काही व्यक्ती असा मूर्खपणा करतात की शरीरात घाण आणि विष एकत्रित होतात. असं वाटतं जसं की ते म्हणत आहेत, हे आजारानो तुम्ही यावं, माझ्या शरीरात वास करावा, मी तुम्हाला निमंत्रण देत आहे, तुमच्यासाठी शरीरामध्ये उपयुक्त वातावरण निर्माण करत आहे, आमंत्रण देऊन तुम्हाला बोलवलं आहे, तुम्ही याल तर मी तुमची सेवा करीन. शरीराविषयी आपला अत्याचार. जर आपण आपल्या आहाराविषयी जागरूक राहिलो तर अल्पकाळातच मृत्यूच्या दाढेत जाण्याचं कोणतंच कारण राहत नाही. परंतु आपण शरीरासारख्या सूक्ष्म मशीनची काळजी फार कमी घेतो. आपण हे सुद्धा समजून घेत नाही की आपलं शरीर किती मूल्यवान आहे. जर त्याचा एक सुद्धा अवयव निकामी झाला तर अपार धनसंपदा खर्च करून सुद्धा तसा अवयव यामध्ये पुन्हा बसवता येऊ शकत नाही. आपला दात तुटल्यास आपण डॉक्टरांकडून दुसरा दात लावून घेतो. ते एक सुंदरसा दात लावून देतात, पण एका आठवड्यानंतर तो दुखायला लागतो, तुटतो किंवा नैसर्गिक दातासारखं चांगलं कार्य करू शकत नाही. जेव्हा क्षुल्लक दाताची ही गोष्ट आहे तर डोळे, हृदय, फुफ्फुस किंवा दुसऱ्या अवयवांची तर गोष्टच सोडा. यांना तर एकदा खराब झाल्यास पुन्हा बाजारातून विकत घेता येत नाही. लक्षात ठेवा की आपलं शरीर एक मूल्यवान खजिना आहे. ते एकापेक्षा एक अशा किमती अवयवांपासून बनलेलं आहे. यात अशा विलक्षण गोष्टी भरलेल्या आहेत की एकदा न झाल्यास त्यांना पुन्हा बनवलं जाऊ शकत नाही. आपण शरीरावर फारच अत्याचार करत असतो. डोळे सूर्याच्या प्राकृतिक प्रकाशात कार्य करण्यासाठी बनवलेत, पण आपण दिवसा झोपतो आणि रात्रीला विजेच्या तेज प्रकाशात लिहिणं वाचणं करतो, सिनेमा बघतो. त्यामुळे वेळेच्या आधीच डोळे खराब करून टाकतो. दातानं असे अभक्ष पदार्थ खातो जे कधी फार गरम तर कधी फारच थंड असतात. असं करून आपण दातांना बेकार बनवून टाकतो. पोटाची तर गोष्टच करू नका. मिरची, मसाले, शिळे तळलेले पदार्थ, मिठाई, मद्य, मांस, चहा, कॉफी असे कितीतरी राजसी पदार्थ खाऊन आपण अग्निमंदतेला बळी पडतो. तंबाखू खाणं, पान, बिडी, सिगरेट, भांग, चमचमीत तेलयुक्त गरिष्ठ पदार्थ पोटात टाकून अकालीच त्याची पाचनशक्ती क्षीण करतो. मादक द्रव्य तर प्रत्यक्ष विषच आहे. सर्वांनाच माहितीये की चहा, कॉफी, कोको, चरस, दारू, गांजा, भांग वाईट आहेत. तरी हे सर्व काही माहीत असून सुद्धा आपण आपल्या पोटाला खराब करतो. मनोविकारांचं जाळं. मनबुद्धीविषयी आपला अत्याचार तर यापेक्षाही जास्त आहे. राजसी आणि तामसी आहारानं तसेच विचार उत्पन्न होतात. तामसी आहारानं मन चंचल, कामी, क्रोधी, लालची आणि पापी बनतं. आपण कितीही साधना, एकाग्रतेचा अभ्यास केला तरी तामसी आहारानं स्वतःहून आजार, शोक, दुःख, दैन्य वेगानं वाढतात आणि मनुष्याच्या पुरुषार्थाला कमजोर करतात. यामुळे सौभाग्य दूर पडतं आणि मानवी सामर्थ्यामध्ये कमतरता येते. राजसी पदार्थ आणि तामसी पदार्थ जसे मांस फार गरम, कडू, तिखट, लसूण, कांदा, अंडी, मासे, तळलेले, शिळे, मिठाई इत्यादी खाऊन मनुष्य हा प्रत्यक्ष राक्षस बनत असतो. मग या अप्राकृतिक पदार्थांना खाऊन जर एखादा मनुष्य काम, क्रोध, ईर्ष्या आणि बदलाच्या भावनेच्या आहारी जाऊन एखादं कुकर्म करत असेल तर काय आश्चर्य. मनोविकारांच्या उत्तेजनेनं दाहक तत्व वाढतात. मनोविकारांचे द्वंद्व आपल्या मानसिक वृत्तीत प्रवेश करून आजारांची अनेक रूपता उत्पन्न करतात. मनोविकार आपल्या रक्तामध्ये अनेक प्रकारचे रासायनिक परिवर्तन घडवून आणतात. जसे जेव्हा आपण कामवासनेनं उत्तेजित होऊन उठतो तेव्हा रक्तामध्ये एक प्रकारची गरमी येत असते. आपला कण आणि कण उत्तेजित होतो. जर वासनेचं तांडव जास्त चाललं तर गरमी, सुजाक, अनेक प्रकारचे गुप्तरोग, स्वप्नदोष, बहुमूत्रता आणि लघवीचे अनेक आजार उत्पन्न होतात. क्रोधाच्या अधिकतेमुळे रक्तामध्ये असं विष उत्पन्न होतं ज्यामुळे उद्रेक वाढतो. त्वचेचा रंग काळा पडतो, अंग अवयव फडफडू लागतात. शांती, स्थिरता आणि बुद्धी भंग पावते. मूळ स्वरूपात क्रोध सुद्धा आपल्या अनेक शारीरिक आजारांचं कारण बनून जातो. मानसिक ताणतणाव. नेहमीच एखाद्या मनोविकारानं ग्रस्त राहिल्यानं अनावश्यक संघर्ष मनात सुरू राहतो. भीती, क्रोध, घृणा, ईर्ष्या, प्रतिशोध, लोभ, वासना यावर नियंत्रण न राहिल्यानं मनुष्य उत्तेजित होतो. विविध प्रकारच्या इच्छांमुळे मनोविकारांचा अनेक रूपांमध्ये विकास होतो. प्रत्येक मनोविकार हा आपली गुंतागुंत उत्पन्न करून शारीरिक विकारांचं कारण बनतो. अनैसर्गिक कल्पना.
जुन्या दुःखदायी आठवणी, हीन वासना या दाहक तत्वांची वाढ करतात. स्वतःवर केलेल्या या अत्याचारासाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत. आपण स्वतःच आजारांना आमंत्रण देऊन बोलवत आहोत. रोगांचं मुख्य कारण काय? तर निसर्गाच्या हाकेकडे जे लोक लक्ष देत नाहीत ते नाना प्रकारचे आजार आणि दुःखानं घेरले जातात. परंतु नैसर्गिक पद्धतीनं जीवन जगणारे जंगली प्राणी रोगमुक्त राहतात आणि दुर्गुण व पापकृत्यापासून दूर राहतात. आजार म्हणजे निसर्ग नियमांची अवज्ञा करण्याचा परिणाम किंवा शिक्षा होय. ही अवज्ञा आपण अनेक प्रकारे करतो. एक निरोगी मनुष्य जेव्हा स्वतःवर अत्याचार करतो तेव्हा तो व्याधीग्रस्त होतो. साधारण चुकांसाठी निसर्ग आपल्याला साधारणशी शिक्षा देतो. उदाहरणार्थ डोकेदुखी, सर्दी, खोकला, पोटदुखी इत्यादी देऊन सोडून देतो. परंतु सतत नियमांचं उल्लंघन करण्याचा परिपाठ मोठमोठ्या असाध्य आजाराच्या रूपानं आपल्याला मिळतो. निसर्गाचे नियम तर अटळ आहेत, ते चुकवता येत नाहीत. आपल्या नियमांप्रमाणेच ते या शरीराला चालवत असतात. जर त्याच्या मार्गात आपण अडचण निर्माण केली नाही, निसर्गाला आपलं कार्य करू दिलं तर आपण दीर्घ जीवनाचा आनंद घेऊ शकतो. निसर्गापासून मनुष्य जितका दूर गेला, जितका त्याचा निसर्गाशी संपर्क तुटला, तितकंच आजाराचं प्रमाण वाढत गेलं. जगानं पाश्चात्य सभ्यतेचा दुष्परिणाम भोगला आहे. भारतीय ऋषीमुनी नेहमीच निसर्गाच्या संपर्कात राहण्याचा उपदेश देत आले आहेत. या संस्कृतीनं आपल्याला सगळ्यात जास्त सुख आणि दीर्घायुष्य दिलं आहे. प्राचीन काळी जेव्हा मनुष्य निसर्गाच्या मांडीवर खेळत बागडत असे तेव्हाच त्यानं सर्वाधिक आनंद उपभोगला आहे. जेव्हा तो संस्कृतीच्या वलयामध्ये आला तेव्हा त्याचा निसर्गाशी असणारा संबंध तुटू लागला. उन्नतीच्या नावाखाली तो हळूहळू निसर्गापासून दूर होत गेला. परिणामी आज तो अनेक प्रकारच्या रोगांना बळी पडला आहे. नैसर्गिक जीवनापासून दूर जाण्याचं कारण आहे आपला आजकालचा शिष्टाचारपूर्ण असलेला मिथ्या आहारविहार. चुकीच्या आहारविहारानंच आपल्या शरीरात विष एकत्रित होणं सुरू झालंय. दूषित घाण आधी पोटाच्या आतील छिद्रांजवळ जमा होते, नंतर तिथून वेगवेगळ्या भागात जाऊन आपला वाईट प्रभाव दाखवते. आता विस्तृतपणे आपण आहारविहारावर विचार करूया. आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या जिभेच्या टोकानंच स्वतःची कबर खोदतात. आपल्या भोजनाला असं अनैसर्गिक बनवून टाकतात की पोटात एक किराण्याचं दुकान तयार होऊ शकतं. आपण भोजन हे भूक शमवण्याकरता करत नाही, तर चवीसाठी करतो. अनेक प्रकारची मिठाई, चटणी, लोणचं, स्वादिष्ट पदार्थ, तळलेले पदार्थ आणि अभक्ष्य पदार्थांचा उपयोग सुद्धा आपण चवीच्या नावावर सुरू केला आहे. 56 प्रकारच्या भोगानं भरलेलं ताट आपल्या समोर येतं आणि आपण भूक नसून सुद्धा फक्त जिभेच्या चवीनं प्रेरित होऊन ठासून ठासून पोट भरतो. कृत्रिम रस आणि चवीचा प्रयोग आज सभ्य म्हटल्या जाणाऱ्या जगात होतोय. यांच्या मोहामध्ये पडून मनुष्य नैसर्गिक रस आणि चव विसरत चाललाय. मोठमोठ्या शहरात मिठाईवाल्यांनी आणि लोणचे मुरब्बेवाल्यांनी नवीन नवीन मिश्रणापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले आहेत. चहा, बिडी सिगरेट, तंबाखू, सुपारीचे मोठे मोठे कारखाने आणि सजलेली दुकानं मोठ्या संख्येत दिसून येतात. फळं आणि भाज्या सुद्धा अशा प्रकारे बनवल्या जातात. इतके मसाले आणि आंबट पदार्थ त्यात भरले जातात की त्यांची मूळ चवच बिघडून जाते. खाताना हे कळतच नाही की आपण कोणती भाजी खातो. त्यातील व्हिटॅमिन तर बहुतेक पूर्णपणे नष्टच होऊन जातात. साखरेचा प्रयोग सुद्धा वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारची स्निग्धता आणि मांसाचा प्रयोग सुशिक्षित लोकांमध्ये जास्त होतो आहे. मांसाहारी लोकांनी कोरड्या केलेल्या मांसाला प्रयोगात आणायला सुरुवात केली आहे. जिथं या जगात खाण्यासाठी एकापेक्षा एक चांगले पदार्थ विद्यमान आहेत, तिथं आज मांसाचा प्रयोग पाहून असं वाटतंय जसं मनुष्य जागा होऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतोय. पेय पदार्थांमध्ये अप्राकृतिक तत्व घुसलं आहे. स्वच्छ निर्मळ पाणी सोडून आपण सोडा, लेमन, चहा, कॉफी, वेगवेगळ्या प्रकारची सरबतं, दारू इत्यादींचा प्रयोग करतो आहोत. मादक द्रव्यांचा उपयोग करून आपण रोगांची शिकार बनतो आहोत. मादक द्रव्य हे रक्तामध्ये अनेक प्रकारचं विष आणि हानिकारक तत्व उत्पन्न करतात. आपण वापरत असलेल्या औषधी अनेकदा फायदा करत नाहीत, उलट नुकसानच करतात. आजकालच्या औषधी आजाराला दाबतात, त्याला मुळापासून नष्ट नाही करत. लोकांना असं वाटतं की औषध घेतलं आणि आजार बरा झाला. ठासून ठासून आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊन नंतर मूठभर चूर्ण घेतलं की काम झालं. या फारच चुकीच्या गोष्टी आहेत. द्रव पदार्थांच्या आवश्यकतेची पूर्तता चहा, सरबत, सोडा पिऊन करणाऱ्या व्यक्तींना हे समजत नाही की चहा किंवा कॉफीच्या रूपानं ते टॅनिक ऍसिड आणि कॅफीन विष पित आहेत.
सरबत आणि सोड्यामध्ये साखरेचं जास्त प्रमाण घेऊन ते डायबेटीसचे रोगी होत आहेत. आपलं शरीर 16 तत्वांपासून बनलंय. कॅल्शियम, लोखंड, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी क्षार भोजनाद्वारे शरीराला नेहमी मिळाले गेले पाहिजेत. वास्तविकपणे क्षार हे भाज्या आणि फळांमध्ये पुरेशा प्रमाणात आहेत, परंतु आपण त्यांना फार शिजवून टाकतो. त्यामुळे ही सर्व तत्व योग्य प्रमाणात आपल्या शरीराला मिळत नाहीत. अतिभोजन. एक फार मोठी चूक अवास्तव जेवण करणं ही होय. आवश्यकतेपेक्षा जास्त भोजन करणं म्हणजे पोटावर प्रत्यक्ष अत्याचार करणं आहे. सकाळी आपण दूध आणि मिठाई किंवा फराळ, दुपारी भरपूर जेवण, संध्याकाळी पुन्हा फराळ आणि रात्री जेवण करतो. झोपताना दूध पितो. दिवसभर नेहमी नेहमी फळं, सिगरेट, चटणी भजी, सोडा, मिठाई इत्यादी कितीतरी पदार्थ आपण खाऊन टाकतो. 90% आजार हे जास्त जेवण केल्यामुळेच होतात. मनुष्याचं पोषण हे 1/4 भोजनानं होतं आणि 3/4 डॉक्टरांची डॉक्टरी चालते. आपल्या पाचनशक्तीवर इतका भार पडतो की आपल्याला अजीर्ण, मंदाग्नी, उलटी, हगवण, ताप इत्यादी आजार घेरून टाकतात. आवश्यकतेपेक्षा जास्त खाणं शारीरिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीनं घृणास्पद आहे. शारीरिक दृष्टीनं हे यासाठी निंदनीय आहे की त्यामुळे शरीरात कचरा आणि घाणीचा भार वाढतो. मलविसर्जन करणाऱ्या अवयवांवर जास्त भार लादला जातो. शरीरात विष एकत्रित होऊन आजार उत्पन्न होतात. आर्थिक दृष्टीनं हे यासाठी वाईट आहे की त्यामुळे मनुष्याला जास्त खर्च करावा लागतो. अनैसर्गिक विहार. विहारचा अर्थ आहे आपलं राहणीमान, हिंडणं फिरणं आणि रतिक्रीडा. विहारचा विस्तृत अर्थ घ्यायला हवा. आजची शहरं, तिथल्या अरुंद गल्ल्या, घाणेरड्या सडका आणि लहान लहान खिडक्या अशा घरांना बघा. शरीराची प्रमुख आणि प्रथम आवश्यकता आहे शुद्ध, स्वच्छ आणि निर्मळ हवा. या घाणेरड्या गल्लीबोळांमध्ये शुद्ध हवा मिळणंही एक वरदान आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळं लोक अंधाऱ्या घरात आणि ते सुद्धा एका छोट्याशा खोलीत इतक्या जास्त संख्येनं राहतात की त्यांना अनेक प्रकारचे स्पर्शजन्य आजार होतात. व्यायामासाठी थोडीही जागा नसते. झोपणं, बसणं, स्वयंपाक करणं, स्टोअर आणि विविध वस्तूंना ठेवणं इत्यादी सर्व कामं त्या छोट्या खोलीतच होतात. शुद्ध हवा आणि पुरेसा प्रकाश न मिळणं हे आजाराचं प्राथमिक कारण आहे. घरानंतर आपला अधिकांश वेळ ऑफिस, कारखाने आणि दुकानामध्ये जातो. आपण अनैसर्गिक पद्धतीनं बसतो. पाठीचा कणा वाकवून बसल्यामुळे फुफ्फुसांमध्ये पूर्ण हवा भरली जात नाही. आपण अपुरा श्वास घेतो. योग्य प्रमाणात पाणी पित नाही. त्यामुळे आमचं आमलाशय कोरडं पडतं. या नैसर्गिक गरजांची पूर्तता योग्य त्या वेळेवर न झाल्यामुळं आपण आजाराच्या स्वरूपात शिक्षा भोगतो. सकाळ संध्याकाळी पायी फिरण्याची संधी आपल्याला फार कमी मिळते. जेव्हापासून सायकलचा प्रयोग सुरू झाला तेव्हापासून तर असं समजा की आपण आपल्या पायावर स्वतःच कुऱ्हाड चालवली आहे. मनुष्याची निर्मिती एका पळणाऱ्या वन्य पशूंचा शिकार करणाऱ्या शिकाऱ्याच्या रूपानं झाली. जंगल, नदीतट, आमराई, वृक्षवल्लीमध्ये राहून त्यानं त्या काळातील सर्वात उत्तम आरोग्य आणि आयुष्य प्राप्त केलं. आज आम्ही एकाच जागी बसून स्वतःचं पोट फुगवून घेतो आहोत. पायानं कमजोर बनून पंगू झालो आहोत. स्वच्छ हवा सोडून पूर्ण दिवस दुकान आणि कारखान्यामध्ये राहतो आहोत. एखाद्या धनाढ्य परिवारातील स्त्री पुरुषांच्या गलिलठ्ठ शरीराला बघून जो त्या व्यक्तीच्या आरोग्याचा अंदाज लावतो तो आरोग्य आणि व्यक्तीला ओळखण्यात फार मोठी चूक करतो. धनी व्यक्तीचे जाडजूड शरीर हे त्याच्या आरोग्याचा परिचय देत नाही. ते तर नेहमीच अपचन, मलबद्धता, आंबट ढेकरांचे शिकार असतात. ते निसर्गापासून फार दूर जाऊन पडलेत. पैशाचा अहंकार हा त्यांच्या आणि निसर्गामधील एक भिंत आहे. आरोग्य आणि बळाचा पैशाशी त्याचा काहीही संबंध नाही. जेव्हापासून यंत्रयुग आलं आणि मनुष्याचे शारीरिक श्रम कमी झाले तेव्हापासून त्याचं शरीर दुर्बलासारखं झालंय. ऋतूची थोडीशी प्रतिकूलता सुद्धा तो सहन करू शकत नाही. सायकल, मोटर इत्यादीनं त्याने आपलं पाय अशक्त केलेत. शरीरविज्ञानाचा हा नियम आहे की ज्या अंग अवयवापासून जास्त काम करून घेतलं जाईल तो मजबूत बनत जाईल, परंतु जसं त्याला बिनकामाचं सोडलं जाईल तसा तो अवयव कमजोर होत जाईल. धनवान व्यक्ती तर शारीरिक श्रम करतच नाही, म्हणून ते सर्वात जास्त कमकुवत आणि आजाराला बळी पडत असतात. विषय वासनेची अतृप्तता आणि अधिकता आज जितकी जास्त आहे तितकी कधीच राहिलेली नाही. समाजामध्ये गुप्तरोग, बहुमूत्रता, स्वप्नदोष, परमा, गरमी, उपदंश, इंद्रियांची कमजोरी इत्यादी आजार फार मोठ्या प्रमाणात पसरलेत. कामोत्तेजक, घृणित साहित्याची विक्री वाढतीये.
त्यामुळे उत्पन्न होणारी कामेच्छा, तिच्या तृप्तीची विविध साधनं, गुप्त व्यभिचार, भ्रष्टता आणि गुप्तरोग वाढत जातोय. घाणेरड्या उत्तेजक कादंबऱ्या आणि कहाण्या यांच्या वाचनामुळं आणि अश्लील चित्रपट पाहिल्यामुळं तरुणींच्या कामवासना अल्पवयातच उत्तेजित होतात आणि ते कामातूर होतात. युद्धकाळातील व्यभिचारामुळं समाजामध्ये मनाला वाटेल तसा दुराचार, गुप्तरोग आणि अपराधांची संख्या वाढली आहे. जे विवाहित आहेत ते सुद्धा पत्नीशी सतत अमर्यादित भोग अर्थात व्यभिचारच करत आहेत. श्री वैद्यनाथ महाशय याविषयी लिहितात, लोकांना वाटतं की लग्न हे आनंदी जीवनाचं द्वार आहे. त्याद्वारे मनुष्यानं आपल्या जीवनाच्या उपवनात प्रवेश करावा आणि मनाला वाटेल तसं कामसेवन करावं. पती पत्नीमध्ये भोगाची एखादी सीमा का असावी? तिथे तर एकमेकांच्या कामवासनेच्या तृप्तीसाठी आपलं शरीर अर्पण करणं हा प्रत्येकाचा धर्म आहे. अशा नरपशूंना आपल्या पत्नीच्या आजाराचे आणि गर्भावस्थेचे सुद्धा भान राहत नाही. ते वासनेमुळे आंधळे आणि वेडगळ झालेले असतात. या जगात त्यांना कामवासनेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. जेव्हा आपण कमजोर, सत्वहीन आणि रक्तहीन नरकंगालांना बघतो तेव्हा आम्हाला त्यांची फार दया येते. विकसित असलेल्या युगामध्ये सुद्धा बालविवाह होत आहेत. अनैसर्गिक कामवासनेला भडकवण्यात सिनेमा, नाटक, शृंगारिक कविता, कामोत्तेजक कादंबऱ्या, अश्लील साहित्य, घरातील घाणेरडं वातावरण, वाईट संगत आणि शिवीगाळ मुख्य आहे. या सर्व गोष्टी मनात लपलेल्या विकारांच्या अग्नीला अनैसर्गिकपणे कमी वयातच जागृत करतात. बहुधा आई वडीलच विषय वासनेच्या आहारी जाऊन इतके आंधळे होतात की आपल्या मुलांसमोरच ते विविध प्रकारच्या वाईट विकारांना जन्म देतात आणि हालचाली करत असतात. अशा प्रकारे कळत नकळत ते दूषित संस्कार मुलांच्या कोमल अंतर्मनावर बिंबवीत असतात. खालच्या दर्जाच्या व्यक्ती जसे नोकर वगैरे हे मोठ्या माणसांच्या मुलांना वाईट संगतीत टाकतात. निर्दोष मुलांना पान, सिगरेट, मिठाई, गांजा, भांग, चरस इत्यादी अभक्ष पदार्थांची सवय लावून पापांच्या दरीत टाकतात. चुकीचा आहार आणि अप्राकृतिक विहारामुळे आपण आंधळे झालो आहोत. निसर्गाच्या रहस्यांना विसरू लागले आहोत. निसर्ग नियमांचे उल्लंघन करू लागले आहोत. निसर्गाची तत्व काय आहेत? ते कशा प्रकारे आपल्या जीवनात महत्वाचं कार्य करतात? प्रकृती कशा प्रकारे आपल्या आरोग्याचं रक्षण करते? या सगळ्या गोष्टींना आपण विसरलो आहोत. जी आरामाची वेळ आहे त्यावेळेस आपण काम करतो आणि कामाच्या वेळी आराम करतो. पिण्यासाठी आपण कृत्रिम पेयांचा उपयोग करू लागलो. जीवनात अनेक प्रकारचे वाईट अवडंबर आपण लावून घेतले. आपले कपडे इतके जास्त झालेत की शरीराला हवा सुद्धा लागत नाही. पायात आपण जाड मोजे टाकलेत, मेहनत सोडून दिली आणि वाईट सवयी दिखाव्यामध्ये आपण फसलो आहोत. आपल्या जीवनात भ्रम, चिंता, अतृप्त वासना, निकृष्ट अनुभूती वाढतच आहेत. आपल्या जीवनाचा निसर्गाशी असलेला संबंध बहुतेक तुटलेलाच आहे. मोठमोठ्या शहरातील कारखाने आपल्या जीवनात कृत्रिमता उत्पन्न करत आहेत. आपण रात्रंदिवस पैशाची चिंता करतो. उठता, बसता, जागता, झोपता, चालता, फिरता प्रत्येक क्षणाला आपल्या समोर पैशाची चिंता असते. आपल्याला हे कळत नाही की कमी पैशानं सुद्धा आपण आरोग्य, सामर्थ्य, दीर्घायुष्य आणि सौंदर्य प्राप्त करू शकतो. नैसर्गिक जीवन हे वास्तविक जीवन आहे. निसर्गात सर्व चांगले पदार्थ भरलेले आहेत. जर आपण आधुनिक सभ्यतेच्या महारोगापासून स्वतःला मुक्त करू शकलो आणि जीवनात साधेपणा आणि सहजता आणू शकलो तर जीवनाचा खरा आनंद आपल्याला मिळू शकतो. आपण निसर्गाच्या जितके जवळ जाऊ, जितक्या इमानदारीनं नैसर्गिक नियमांचं पालन करू, तितक्याच प्रमाणात आपल्याला आरोग्य लाभ मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.